जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागामार्फत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रयत्नाने आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील बालकांच्या कुपोषणात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असून जिल्ह्याची कुपोषण मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे। जिल्ह्यातील कुपोषण लवकरच संपुष्टात येईल असे प्रयत्न जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागामार्फत सुरू आहेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले आहे। सर्वांना नमस्कार। मी विकास मीना, CEO छत्रपती संभाजीनगर। मी जिल्हा परिषदच्या एक पर्टिक्युलर विषयासंदर्भात सगळ्यांना माहिती देऊ इच्छितो की ऑलरेडी आपल्याकडे जवळपास ऑक्टोबर महिन्यामध्ये 8000 मेमचे मुले होते, ते आता आपले महिला बाल विकास विभाग आहे, पंचायत डिपार्टमेंट आहे आणि आरोग्य डिपार्टमेंट त्याच्या मदतीने आता ते कमी होऊन 67 वर आलेले आहे। सेमचे नंबरमध्ये मोठी प्रगती आपल्याला दिसून आलेली आहे। 3000 प्लस आपल्याकडे ऑक्टोबर महिने म्हणजे जवळपास 6 महिन्यामध्ये आपण 3000 कुपोषित मुलं आहेत त्यांच्याकडून आपण जवळपास 1900 वर आलेलं आहे। यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जो आपला टार्गेट राहिलेला आहे त्यामध्ये डायरेक्टली जितके भी कुपोषित मुलं होते त्यांच्या स्तरावर आपण VCGCचे कार्यक्रम घेतला होता। ग्राम स्तरावर प्रत्येक अंगणवाडी सेविका आहे आणि त्यासोबत आपले आशा कार्यकर्ता आहे, त्यांची मदतीने आपण त्यांचे पेरेंट्सचं प्रबोधन, त्यांना न्यूट्रिशनमध्ये त्यांच्या जेवणामध्ये आपण काय देऊ शकतो त्या विषयासंदर्भात त्यांचं मार्गदर्शन केलं होतं आणि सप्लिमेंटरी त्यांना न्यूट्रिशन आपल्या महिला बाल विकास विभागामार्फत देण्यात आलेलं आहे। यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आहे की काही मुलं असे पण आहे जे आरोग्य कारणे काही आजार कारणामुळे कुपोषित होतात, तो त्यांना ANM मार्फत आणि आशाताई मार्फत त्यांना मदत वेळेवर पोहोचलेली आहे। त्या कारणामुळे जे सेमचे जे क्रिटिकली आपल्याकडे माननारी मुलं असतात ते कमी होऊन जवळपास त्यामध्ये 30 ते 40% कमी त्यामध्ये दिसून आलेली आहे। हे एक रिमार्केबल चेंज आहे आणि त्यामध्ये मी 24 डिपार्टमेंट आहे, आपले पंचायत असला, महिला बाल विकास असला, आरोग्य डिपार्टमेंट असला आणि आपल्या राहिलेले सगळे डिपार्टमेंट आहे त्यांना खूप चांगलं काम केलेलं आहे। आणि ओव्हरऑल मी या ठिकाणी असं सांगतो की पूर्ण या कुपोषणची मोहिमेमध्ये महिलांचा खूप मोठा सहकार्य असतो की ज्यावेळी कोणतीही महिला प्रेग्नंट असते तर ते कोणती न्यूट्रिशन घेतात, ज्यावेळी लॅक्टेटिंगमध्ये ते येतात तो त्यावेळी त्यांना कोणता पोषण आहार घ्यायचे या संदर्भात माहिती असणे, त्याचं प्रॉपरली कोटीपूर्ण रीतीने पालन करणे आणि मुलाचे जे वजन आहे आणि त्याच्या उंची आहे त्याची रेग्युलर ट्रॅकिंग घेण्यासंदर्भात त्यांची खूप मोठी भूमिका असते। आणि ज्यावेळी जर त्यांना असं दिसून आलं की माझ्या मुलाचं वजन कमी आहे, उंची कमी आहे, तो लगेच ते आपल्या आशाताई या अंगणवाडी ताई आहे त्यांच्या काउन्सिलिंगने, त्यांची सहकार्याने न्यूट्रिशन फूड आणि त्याचं रेग्युलर मॉनिटरिंग करणे खूप गरजेचं आहे। तुम्ही परत पूर्ण आपल्या जिल्ह्याचे सगळी टीमचे धन्यवाद व्यक्त करतो।